नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे युवानॅस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, काल एमपीएससी राज्यसेवा 2026 पूर्व परीक्षेचा पेपर आटोपलेला आहे। पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता। विद्यार्थ्यांचे ओपिनियन हार्ड साठी आणि मीडियम साठी सर्वात जास्त आम्हाला पाहायला मिळाले। पेपर हार्ड डिफिकल्टच होता आणि प्रश्न जर बघितलं तर आपल्याला तसा दिसतो। या व्हिडिओमध्ये आपण भूगोल आणि पर्यावरण या विषयांचे संभाव्य उत्तरे काय असतील याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यापैकी काही असे प्रश्न आहेत त्यावर कदाचित तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता, म्हणजे दुरुस्ती करण्यासाठी उत्तर तालिका दुरुस्ती करण्यासाठी त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता। कुठले प्रश्न आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर बघा, यामध्ये सुरुवातीला सांगतो मी तुम्हाला की सेट डी चे प्रश्न आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत। तर सेट डी मध्ये भूगोलाचा जो पहिला प्रश्न होता तो होता प्रश्न क्रमांक 16। प्रश्न काय, कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं तर टाइम लॅप्स अनालिसिस, ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते। आता पहिले कालांतर संस्कार म्हणजे काय, कालांतर, ठीक आहे। या शब्दाला जर आपण बघितलं तर यामध्ये दोन शब्द आपल्याला दिसतात। विग्रह जर केला तर काळ आणि अंतर कशा संबंधित आहे, तर हे काळ आणि अंतर ही प्रक्रिया ऍक्च्युली ग्रह आणि तारे यांचे जे काही एक पर्टिक्युलर लोकेशन्स आहे, म्हणजे आकाशात आपण जेव्हा पॅटर्न बघतो त्यांचं जे अंतर आहे, त्यांच्यामधलं जे पोझिशनिंग आहे, ठीक आहे, या संबंधित ऍक्च्युली ही कालांतर प्रक्रिया आहे। या कालांतर प्रक्रियेचा वापर करून काय करायचे त्या काळात, म्हणजे जुन्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यामधनं कुठला महिना किंवा कुठला म्हणजे पूर्ण वर्षभराचे जे काही दिवस आहे ते कशा पद्धतीने बदलतात आणि काळ कसा बदलतो हे त्यामधनं ठरवलं जात होतं। म्हणजे जे अंतर चेंज होत होतं आपल्या ग्रहांमधलं, ताऱ्यांमधलं, त्यानुसार काळ ठरवला जात होता आणि या काळ ठरवण्यामध्ये मग महिना, वर्ष या सगळ्या गोष्टी येत होत्या। मग अशा याच्यात आपल्याला माहिती आहे की लीप इयर ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक दिवस एक्स्ट्रा असतो, करेक्ट। म्हणजे प्रत्येक 4 वर्षानंतर जे वर्ष असतं ते 366 दिवसाचं असतं, नाहीतर अदरवाईज 365 दिवसाचं आपलं वर्ष असतं। आणि हा एक्स्ट्रा एक दिवस आपल्याला प्रत्येक 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये येताना दिसतो, 29 फेब्रुवारी, करेक्ट। मग अशा याच्यात आपल्याला लीप इयर साठी या कालांतर संस्काराचा वापर केला गेलेला दिसतोय। त्यानंतर अधिक मास नावातच अधिक मास आहे, म्हणजेच काय की एक एक्स्ट्रा महिना, मास म्हणजे महिना, अधिकचा महिना, तर हा अधिकचा महिना कधी ऍड केला जावा हे कसं ठरलं जात होतं, तर हे कालांतर संस्कार या प्रक्रियेद्वारे ठरला जात होतं। तसंच क्षयमास आणि तिथिवृद्धिलोप याही गोष्टी कालांतर संस्कार याच्या मार्फत ठरवल्या जात होत्या। म्हणजेच चारही गोष्टी या कालांतर संस्कार ही प्रक्रिया वापरून ठरवल्या जात होत्या। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABCD। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 काय की दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा, लमाण, लभान, तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 700 किमान लोकसंख्या असायला पाहिजे। जी पूर्वी जी लिमिट होती किंवा तिची जे एक लिमिट सांगितली होती की जेव्हा 1000 लोकसंख्या जर असेल तरच ग्रामपंचायत स्थापन केल्या जाईल, म्हणजे त्या तांड्यासाठी, पण आता ती 700 करण्यात आलेली आहे, 1000 वरून 700 करण्यात आलेली आहे। हा GR आहे, या GR ची प्रत मी टेलिग्रामला तुम्हाला अवेलेबल करून देईल। टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी आपली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं तुम्ही हा GR चा प्रत बघू शकता। पण त्यामध्ये मी ती एक लाईन वाचून सांगतो जिथे हे चेंज करण्यात आलेलं आहे। तर ग्राम विकास विभागाच्या दिनांक 9/10/2024 शासन निर्णयान्वये बंजारा, लमाण, तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी असणारी 1000 लोकसंख्येची अट शिथिल करून 700 इतकी करण्यात आलेली आहे। 700 इतकी करण्यात आलेली आहे ऑलरेडी या GR मध्ये आपल्याला दिसत आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 700। पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 कशाविषयी आहे, तर इथे दिसतं आपल्याला विधाने विचारात घ्यायचे आहेत। 4 विधाने दिली आहेत, अरवली पर्वताविषयी आहे। पहिलं विधान काय, अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे। एक गोष्ट बघा की याच्यात वली पर्वत तर हे बरोबर आहे, पण सर्वात तरुण हे चुकीचं आहे। सर्वात तरुण नाही, तो वृद्ध असा वली पर्वत आहे। वली पर्वत त्यालाच आपण फोल्ड माउंटेन म्हणतो, ठीक आहे। तर भारतामध्ये भरपूर असे फोल्ड माउंटेन आहेत, त्यापैकी एक आपला फोल्ड माउंटेन अरवली पर्वती आहे। पण अरवली पर्वत हा फोल्ड माउंटेन तर आहे, पण तो सर्वात तरुण नाही, तो वृद्ध फोल्ड माउंटेन आहे। म्हणजेच पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे। पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणजे 2 तर ऑप्शन तशी आपले कट होतात। राहिलं मग चौथा ऑप्शन बघा, कारण याच्यामध्ये B आणि C हे बरोबर आहेत, BCD हे बरोबर आहेत, म्हणजे B आणि C हे बरोबरच असणार आहे, फक्त D विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। पहिले डी विषयीचं मी समजून सांगतो, मग बी आणि सी बघूया। तर बघा, यामध्ये डी स्टेटमेंट दिलेलं आहे की चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यासारखे ऐतिहासिक किल्ले हे याच पर्वतरांगेत आहे। हे स्टेटमेंटही बरोबर आहे, त्या कारणाने काय होणार, बी आणि सी ऑलरेडी बरोबर होतं, याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर होणार आहे। बी आणि सी बघून घेऊया। अरवली हा पर्वत संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त आणि तांबे यासारख्या खनिजांनी समृद्ध आहे। याच
करेक्ट आहे. जस्त आणि तांबे भारतातली सर्वात जास्त मोठी पोटेन्शियल असलेली जी खाण आहे त्यालाच आपण खेत्री माइन्स म्हणतो. हे खेत्री माइन्स ही आपल्याला कुठे पाहायला मिळतं, तर राजस्थान मधल्या याच भागात पाहायला मिळतं. करेक्ट. त्यानंतर बघा, या पर्वतरांगांनी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिलाय. हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट क्रमांक BCD हे बरोबर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार मग? पर्याय क्रमांक 4 विधाने BCD बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. काय प्रश्न आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम लावा. एकदम पुस्तकातून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर येणे अपेक्षितच होतं. तर लक्षात ठेवा की सर्वात खालचा थर जो असतो म्हणजे जमिनीपासून जो पहिला थर असतो तो काय असतो? तपांबर असतो. आपण बघितलंय. आणि तपांबर जिथं एंड होतो त्याला काय म्हटलं जातं? तपस्तब्दी म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजेच काय? तपांबर नंतर तपस्तब्दी. म्हणजे सर्वात पहिले ग्राउंड पासून पहिला थर तपांबर असणार. तर सी ऑप्शन कुठल्या याच्यात आहे? तर बघा, तर सी आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. मग आता बाकी याच्यात तर सी आहे नाही. पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही. याचा अर्थ असा की या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. पण पुन्हा एकदा हे बरोबर क्रम लागलेला आहे का तेही बघून घेऊया. अदरवाईज नाहीतर हा प्रश्नावरही ऑब्जेक्शन घेता येतं. तर बघा, तर सी म्हणजेच काय? तपांबर. त्यानंतर जी म्हणजे काय? तपस्तब्दी. बरोबर आहे. त्यानंतर ई म्हणजे काय होतं? स्थितांबर. यस, तपस्तब्दी नंतर काय येतं? स्थितांबर येतं. त्यानंतर स्थितस्तब्दी येतं. डी म्हणजे काय? स्थितस्तब्दी. बरोबर आहे. त्यानंतर ए मध्यांबर येतं. तिसरी जी लेअर आहे आपली मध्यांबरची आहे. आणि मध्यांबर नंतर मध्यस्तब्दी म्हणजे एफ. आणि त्यानंतर बी म्हणजे थर्मोस्फिअर. म्हणजेच काय? हा प्रश्न योग्य आहे. यामध्ये काही चूक नाही आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. 19 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की महाराष्ट्रातील खालील वन परिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा, बेसिकली या प्रश्नाचं उत्तर ना तुम्ही एलिमिनेशननी काढू शकले असते. बऱ्यापैकी तुम्हाला जर एक्झॅक्ट डेटा जरी नसता माहिती तरी या प्रश्नाचं उत्तर निघालं असतं. आपल्याला एकच फॅक्ट माहिती असायला पाहिजे की गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त जंगल आहे. गडचिरोलीमध्ये जर सगळ्यात जास्त जंगल असेल तर यामध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी कुठे दिसत आहे? 20.8. म्हणजेच काय? ए ला तुमचं दुसरं जे काही पर्याय आहे ते जुळत आहे. गडचिरोलीला 20.8 2 म्हणजे एचं दुसरं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर पहिल्या पर्यायात आपल्याला पाहायला मिळालं एचं दुसरं. त्यानंतर गडचिरोली नंतर सगळ्यात जास्त जंगल बाकी 3 जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर येथे आहे. करेक्ट. तर नागपूरला आपल्याला बाकी दुसरा सर्वात जास्त पर्सेंटेज इथे 12.5 आहे. तर दुसऱ्याला ए लागत आहे. ऑलरेडी बीला बघा, बीला 1 लागलेला आहे. बरोबर आहे. धुळे, आता बघा धुळे आणि ठाण्याच्या कम्पेअरमध्ये सर्वात जास्त जर कुठे जंगल असणार आहे ते धुळ्यामध्ये असणार आहे. कारण काय? धुळे इथे शहरीकरण कमी झालंय. ठाण्यामध्ये शहरीकरण जास्त झालेलं आहे. आणि शहरीकरण झाल्या कारणाने जे जंगलाची आपण जंगलाची जी संख्या म्हणतो किंवा जंगलाचं जे काही भाग म्हणतो तो कमी झालेला पाहायला मिळतो. म्हणून ठाण्याला आपल्याला योग्य जे लागतं जोडी ती म्हणजे 3 आणि धुळ्याला मग राहिलेली 4 लागणार 10.4. म्हणून बघा, ए ला 2, बी ला 1, सी ला 4 म्हणजे धुळ्याला 4 आणि ठाण्याला 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बऱ्यापैकी यामध्ये जर विद्यार्थ्यांनी लॉजिक लावलं असतं की बाबा गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त जंगल आहे त्या कारणाने सर्वात जास्त जे पर्सेंटेज मला इथे दिसत आहे ते गडचिरोलीला जर मी लावलं तर बाकी कुठेच मग आपल्याला ऑप्शन रिपीट दिसत नाही. म्हणजेच काय? गडचिरोलीला 2 हे फक्त एकच ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत आहे. करेक्ट. तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित विद्यार्थ्यांचं आलं असतं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. काय म्हणतो आहे? 3 विधानं दिलेली आहेत. ठीक आहे. राज्याचे जे खनिज धोरणे वगैरे आहेत त्या संबंधित हा प्रश्न आहे. स्टेटमेंट आहे की राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे खनिज उत्पादनासाठी खासगी क्षेत्रांना, लक्षात घ्या, खासगी क्षेत्रांना खुली करण्यात आली. तर या प्रश्नाचं या स्टेटमेंटचं योग्य जे काही उत्तर असणार आहे ते काय आहे माहितीये का? की राज्य खनिज धोरण 1993. बघा, 1999चं एक धोरण आलं पण 1993 नुसार ऍक्च्युअली लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे खनिज उत्पादनासाठी खासगी क्षेत्राला ते खुली करण्यात आली होती. खुली तर तेव्हाच करण्यात आली पण ते आपण म्हणतो की लिगली 1999 मध्ये करण्यात आली. करेक्ट. म्हणजे की पूर्ण त्याचा ड्राफ्ट वगैरे बनला. तर पहिली जी आपली पॉलिसी होती राज्य खनिज धोरण होतं त्यानुसार 93लाच ते ओपन करण्यात आलं या सर्व खनिजांसाठी. पण 99ला त्याला मग लिगली मान्यता देण्यात आलेली होती. म्हणून लक्षात ठेवा की इथे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं होऊन जाणार की राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे यांच्या उत्पादनासाठी खासगी क्षेत्रांना खुली करण्यात आली. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट जर चुकीचं आहे तर म्हणजेच काय? तिसरं आणि वेट अ मिनिट, आपण बाकी बघून घेऊया. तर नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे. यस, ठीक आहे. नागपूर विभागात जवळपास 60% आहे. त्यानंतर जे उपलब्धता आहे ते तुम्हाला 20% कोकण विभागात दिसतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नागपूर विभागामध्ये आपल्याला खनिजांची उपलब्धता दिसते 60%. त्यानंतर 20% आपल्याला कोकण विभागात दिसते. म्हणजे स्टेटमेंट 2 ही बरोबर आहे.
त्यानंतर स्टेटमेंट सी काय आहे की महाराष्ट्र राज्य खान महामंडळाची स्थापना 1973 मध्ये करण्यात आली, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच काय, बी सी बरोबर आहे, ए चुकलेला आहे. म्हणजे यामध्ये आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे विधाने बी सी बरोबर आणि ए हे चुकलेलं आहे. क्लिअर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. काय आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत असं विचारलं गेलेलं आहे. सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहे. प्रजापतीलाच म्हटलं जातं इंग्लिशमध्ये युरेनस. ठीक आहे, युरेनस म्हटलं जातं त्याला. तर युरेनस या ग्रहाला 61 उपग्रह आहेत, 61 सॅटेलाइट आहे असं म्हटलं जातं किंवा त्याला मुनी म्हणतो आपण. पण हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, 61 नाही, जवळपास आताच्या रिसेंट डेटानुसार जर बघितलं तर 27 ते 28 सॅटेलाइट आहेत. म्हणजे विधान ए हे चुकीचं आहे. त्यानंतर विधान बी काय, बुध ग्रहाच्या सूर्यापासूनचे अंतर सरासरी 58 मिलियन किलोमीटर आहे. यस, अप्रॉक्सिमेटली 58 मिलियन किलोमीटर इतका आहे. स्टेटमेंट बी हे बरोबर आहे. प्रजापती ग्रह सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन किलोमीटर अंतरावर आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ऍक्च्युली तो 4495 मिलियन किलोमीटर नाही आहे, जवळपास 2870 मिलियन किलोमीटर इतका दूर आहे. आणि हे 4495 मिलियन किलोमीटर हे नेपच्यूनचं अंतर दिलेलं आहे. करेक्ट, म्हणजे नेपच्यूनच्या अंतराला इथे प्रजापती ग्रहासोबत जोडण्यात आलेलं आहे. त्या कारणाने आपल्याला दिसतंय की हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे स्टेटमेंट क्रमांक ए आणि सी चूक आहे, बी बरोबर आहे. तर विधान ए आणि सी बरोबर नाहीत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आहे की अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी लोह खनिज खाण कुठे आहे. ठीक आहे, लोह खनिज खाण सर्वात मोठी विचारला गेलेली आहे, पण कुठली ते विचारला गेलेली आहे अमेरिका देशातली. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 मेसाबी. मेसाबी ही सर्वात मोठी लोह खनिज खाण आहे अमेरिका या खंडातली आपण म्हणू शकू किंवा क्षेत्रातली. ठीक आहे, तर लक्षात घ्या की हा प्रश्न फॅक्च्युअल होता. भरपूर लोकांना कदाचित हा प्रश्न जर माहित असेल तरच आला, नाहीतर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना जमलं नसणार आहे. पुढील प्रश्न आहे की इथे जोड्याजुळाचा प्रश्न आहे. इथे शहर आणि जिल्हे दिलेले आहेत आणि इथे विशेष बाब आहे, म्हणजे त्या शहरांविषयीची विशेष बाब आहे. हा प्रश्न कदाचित तुम्ही ऑब्जेक्शनसाठी रेज करू शकता. मी तुम्हाला सांगतो कुठे आपण ऑब्जेक्शन रेज करू शकतो. तर बघा, छत्रपती संभाजीनगर याची खासियत काय, सिटी ऑफ गेट्स. यस, सिटी ऑफ गेट्स म्हटलं तर जवळपास 53 गेट आपल्याला इथे पाहायला मिळतात. ठीक आहे, 53 गेट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर गोंदिया कोकणानंतर सर्वात जास्त जर कुठे तांदळाचं उत्पादन होतं तर ते पूर्व विदर्भात होतं आणि पूर्व विदर्भाचा एक जिल्हा म्हणजे गोंदिया आहे आणि गोंदियालाच म्हटलं जातं तांदळाचे शहर. करेक्ट, म्हणजे संभाजीनगरला 2 लागतंय आणि गोंदियाला 3 लागतंय. बघा, संभाजीनगरला 2 म्हणजे ए ला 2 आणि बी ला 3 लागतंय. ए ला 2 आणि बी ला 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहू शकतं. पुढील बघून घेऊया. मग यानुसार वर्धेला 1 लागतंय. वर्धेला 1 लागतं म्हणजे 1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा झाला. आता यामध्येच मी डाऊट आहे, मी सांगतो तुम्हाला कुठे, आणि इथे 4 लागतोय. यस, आता बघा या प्रश्नामध्ये कसं ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू शकता. इथे काय झालंय की मराठीमध्ये याला उपग्रह अनुश्रवण केंद्र म्हटलं गेलेलं आहे. बरोबर आहे, जालनामध्ये उपग्रह अनुश्रवण केंद्र आहे. पण इंग्लिशमध्ये जर बघितलं तुम्ही, इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं गेलेलं आहे माहिती का, सॅटेलाइट हिअरिंग सेंटर. बघा, अनुश्रवण केंद्र म्हणजे हिअरिंग म्हटलं ऐकण्याच्या बाबतीत नाही येते. सॅटेलाइट हिअरिंग सेंटर म्हणजे ऍक्च्युली अनुश्रवण केंद्र हे दिला गेलेलं आहे. त्याचं खरं नाव जर आपण बघितलं जे आहे ते आहे इंटरनॅशनल सॅटेलाइट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन असं दिलंय. म्हणून इंग्लिशमध्ये ज्यांनी वाचलं असेल कदाचित त्यांना हे सॅटेलाइट हिअरिंग सेंटर हा विचित्र असा शब्द वाटला. आणि ते कुठे आहे तर जालनाच्या जवळ आपल्याला माहिती आहे इंदेवाडी इथे आहे, ते दिलेलं आहे. तर पहिले इथं तुम्ही ते इंग्लिश आणि मराठीचं जे ट्रान्सलेशन आहे, मराठीचं ट्रान्सलेशन त्यांनी हिअरिंग सेंटर म्हणून केलेलं आहे, पण ते ऍक्च्युली मॉनिटरिंग स्टेशन म्हणून पाहिजे होतं. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, याच्यामध्ये बघा वर्धा 1962 मध्ये स्वतंत्र झाला. आता बघा, युजली आपण स्वतंत्र झाला जेव्हा म्हणतो तेव्हा दुसऱ्या जिल्ह्यातनं एखादा जिल्हा जेव्हा विभक्त होतं त्याला आपण स्वतंत्र झाला असं म्हणतो. जसं की भंडारामधनं गोंदिया वेगळा झालेला होता. करेक्ट, त्यानंतर आपला संभाजीनगरमधनं जालना जिल्हा वेगळा बनलेला आहे. वर्धा जिल्हा हा 1962 मध्ये बनला असं इथे दिलेलं आहे, पण ऍक्च्युली वर्धा जिल्हा 1962 नाही, 1882 मध्येच ब्रिटिशरांनी नागपूर पासून ते विभक्त केलेला आहे. ठीक आहे, नागपूर पासून तो विभक्त झाला इंग्रजांच्या काळातच, म्हणजे इंग्रजांनीच तो जिल्हा बनवलेला होता. मग आता 1962 विषयीचं एक आणखी फॅक्ट आहे. तो फॅक्ट म्हणजे काय की 1962 ला इथे काय करण्यात आलं की
की सेपरेट अशी जिल्हा परिषद किंवा प्रशासकीय यंत्रणा बनवण्यात आली. पहिले तिथे जिल्हा परिषद नव्हती. म्हणजे 1960ला जेव्हा महाराष्ट्र बनला, महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन स्टेट बनले, तेव्हा मग प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे प्रशासकीय मशिनरी आहे ते बनवणे, यंत्रणा ते बनवणे सुरू करण्यात आले. आणि त्यामध्ये मग 1962 मध्ये तिथे जिल्हा परिषदेची स्थापना झाली. पण स्वतंत्र जिल्हा म्हणून तो 1882 मध्येच नागपूर पासून विभक्त करून बनवण्यात आला होता. इंग्रजांनीच बनवलेला होता. म्हणून या स्टेटमेंटचं कसं इंटरप्रिटेशन आपण घेतो त्यानुसार मग ते चुकी बरोबर आपण ठरवू शकतो. जर स्वतंत्र जिल्हा म्हणजे बाबा विभक्त असं आपण म्हणतो, तर नागपूर पासून विभक्त तो 1882 मध्येच झाला. तो जिल्हा म्हणून तेव्हाच एक्झिस्ट करत होता. म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा तो जिल्हा म्हणून एक्झिस्ट करतच होता. पण तिथे 1962 मध्ये जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली वेगळी. तर ते आपण त्यानुसार मग हे स्टेटमेंट बरोबर राहू शकतात. तर इथे कदाचित विद्यार्थी ऑब्जेक्शन घेऊ शकतात. दोन इथे मला वाटतं की एक तर ट्रान्सलेशन मध्ये चुकी आहे आणि दुसरं म्हणजे हा 1962चा अर्थ काय हे महत्वाचं आहे. चला, तरी या प्रश्नाचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगून देतो. ते आहे पर्याय क्रमांक 4 यानुसार. चला पुढील जो प्रश्न दिला गेलेला आहे तो आहे 25वा प्रश्न. गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्तपणे होती. ही पद्धत काय होती? तर बेसिकली जमीनदारी, महालवारी, त्यानंतर पटवारी आणि रयतवारी या पद्धतीने दिलेल्या आहे. आपल्याला ज्या 3 पद्धती आपल्या इतिहासात आपण वाचलेल्या आहे की जमीनदारी आहे, महालवारी आणि रयतवारी, यानुसार जेव्हा गाव म्हणजेच काय इथे लक्षात घ्या, गाव म्हणजे तेव्हा त्याला महाल म्हटलं जायचं. तर मग गावच एक युनिट पकडलं जायचं. ठीक आहे, एक युनिट पकडला जायचं आणि त्याच्याकडनं मग कर त्या गावाला देणे सरकारला म्हणजे ब्रिटिश सरकारला भाग होतं. करेक्ट. आणि हे जे काही एक्सप्लेनेशन आहे इथे की गावातील समुदायाच्या संयुक्त मालकीच्या होत्या म्हणजेच ते महाल तिथे बनवण्यात आले आणि त्या महालाकडे जबाबदारी होती. म्हणजे त्या महालाचे जे सदस्य होते म्हणजे शेतकरी वर्ग, त्यांची जबाबदारी होती की इंग्रज सरकारला ते महसूल देतील. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? महालवारी सिस्टीम. तर प्रश्न क्रमांक 25चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महालवारी. आता हे कोणी होतं? आपल्याला माहिती आहे की ते 1822 साली जवळपास. करेक्ट, 1822 साली ही सिस्टीम लागू करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढील आहे की पुन्हा जिल्हे दिले आहेत आणि लोकसंख्येतील 2001 ते 2011 मधील दशवार्षिक वाढ किती पर्सेंटनी वाढ झाली 2001 ते 2011 मध्ये, त्या संबंधीचा हा प्रश्न आहे. इथे जिल्हे आहेत. एक लक्षात ठेवा की या काळात म्हणजे की 2011च्या काळात सर्वात जास्त वाढ जर कोणत्या जिल्ह्यात झाली असेल ते मुंबईच्या जवळचा जिल्हा तो म्हणजे ठाणे. ठीक आहे, आता पालघर बनला, पहिले पालघर नव्हता, पण ओव्हरऑल जर आपण म्हटलं तर मुंबई जसं जसं वाढत चाललेलं होतं तसं तसं मग जे लोक आहेत ते ठाणे जिल्ह्यामधील जे काही भाग होते ते शहरीकरणाकडे चालले होते आणि तिथे लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली होती. म्हणून सर्वात जास्त जर लोकसंख्या कुठे वाढली असेल ती ठाण्यात वाढली. आणि इथे आपण पर्सेंटेज वाईज जर सर्वात जास्त पर्सेंटेज बघतोय तर पर्याय हा इथे चौथा दिसतोय. म्हणजे ठाण्याला 4 जुळतोय. जर ठाण्याला जर 4 जुळलं तर फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आपल्याला ए ला 4 जुळताना दिसतोय. म्हणजे ठाण्याला 4 म्हणजेच काय, हाही इलिमिनेशनचा प्रश्न होता. इलिमिनेशननी विद्यार्थ्यांनी तो सॉल्व्ह करू शकले असते जर लॉजिक लावलं असतं तर तुम्ही. ठाण्याची सर्वात जास्त झाली. त्यानंतर जर मग बघितलं तर पुणे जिल्ह्याची दुसरी सर्वात जास्त वाढ झालेली आहे. मग आता याच्यात 35 नंतर इथे 30 दिसतोय. म्हणजे इथे उत्तर लागतोय सी ला 2. सी ला 2 लागतोय. म्हणजे या पर्यायामध्ये आपल्याला सी ला 2 दिसतोय. यस, बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यापैकी अच्छा नंदुरबारमध्ये सर्वात कमी झालेली असणार आहे, कारण या सर्वांच्या तुलनेत नंदुरबार मागास आहे, ग्रामीण जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे. म्हणजे इथे 25.5 असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे डी ला 1 आपल्याला लागतोय. तर डी ला पुन्हा इथे 1 मॅच होताना दिसतो. आणि राहिलेला जो आहे संभाजीनगर, तर छत्रपती संभाजीनगरला आपल्याला 27.33 लागताना दिसतोय. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. 26 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सोपी प्रश्न होता जर तुम्ही लॉजिक लावले असते तर. त्यानंतर 27वा प्रश्न आहे की हवामान अभ्यासक R.L. सिंग 1971 साली R.L. सिंग 1971 यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली? भारताचे हवामान क्षेत्र बनवण्यात आले होते. R.L. सिंग यांनी ते बनवलेले होते. त्यामध्ये भारताची विभागणी त्यांनी 10 क्षेत्रामध्ये केली होती. लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10. हा पुन्हा एकदा फॅक्च्युअल प्रश्न होता. विद्यार्थ्यांना जर माहिती असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांचं पटकन आलं असतं. करेक्ट, ज्यांना माहिती होतं त्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे 10. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न, ठीक आहे, ईल्ड ज्याला म्हटलं जातं, प्रोडक्टिव्हिटी ज्याला म्हटलं जातं, 2023 ते 2024 वर्षात किती होते? ठीक आहे, आपल्याला प्रति हेक्टरी 2023 ते 2024 या दरम्यान प्रति हेक्टरी तांदूळ आणि गव्हाचे उत्पन्न सांगायचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2882 आणि 3559. म्हणजे 2882 हे तांदळाचं प्रति हेक्टरी उत्पन्न होतं आणि 3559 kg पर हेक्टरी हे आपल्याला
गव्हाचं उत्पन्न दिसत आहे. यासाठी मी एक सोर्स दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी, आपली रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटची, ठीक आहे, अॅन्युअल रिपोर्ट 2024-25 ऍग्रिकल्चरची रिपोर्ट असतं. यामध्ये तुम्ही बघा इथे राईस, बघा पहिला राईस आणि व्हीट, कदाचित तुम्हाला हे रिडेबल असेल तर तुम्ही बघू शकता. याविषयीची रिपोर्ट मी टेलिग्राम ग्रुपला शेअर करून देईल, तिथनं तुम्ही ते टॅली करू शकता. पुन्हा एकदा सांगतोय की टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही ते रिपोर्ट जाणून घेऊ शकता. पण आपल्याला 2023 आणि 24 विचारलेला आहे, म्हणजे इथे बघा, अच्छा इथे ना आपल्याला यील्ड म्हणजे प्रोडक्टिव्हिटी विचारलाय, प्रति हेक्टरी किती किलो प्रति हेक्टरी उत्पन्न होतं. तर इथं 2023 मध्ये आपल्याला दिसत आहे की राईस म्हणजे आपला तांदूळ 2882, करेक्ट, आणि व्हीटचं होतं 3559. तर 2882 प्रति हेक्टरी उत्पन्न होतं 2023-24 ला राईसचं, आणि त्यानंतर 3559 होतं व्हीट म्हणजे गव्हाचं उत्पन्न. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 2882 आणि 3559 kg प्रति हेक्टरी. क्लिअर? चला पुढील प्रश्न आहे जोड्या जुळवा. आता बघा, हाही प्रश्न इलिमिनेशनचा प्रश्न होता. विद्यार्थ्यांना कदाचित याविषयी फॅक्च्युअल डेटा माहिती नसेल, पण त्यांनी इलिमिनेशन जर केलं असतं. जसं की इथे एक भारतीय आहे, ईशान्य भारत, आणि त्यामध्ये एक शब्द आपल्याला इथे येतो झूम. आपल्याला स्टेट बोर्डमध्ये किंवा एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे की ईशान्य भारतमध्ये, ठीक आहे, ईशान्य भारतामध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं ऍग्रिकल्चर म्हणजे शेती पद्धती पाहायला मिळते, ठीक आहे, आणि त्या शेती पद्धतीलाच झूम शेती पद्धती असं म्हटल्या जाते. आता ही झूम शेती पद्धती काय, बेसिकली जंगल जे असतात, नॉर्थ ईस्ट मध्ये भरपूर जंगल आहेत, तिथे असा प्लेन भाग खूप कमी आहे, म्हणजे डोंगराळ भाग खूप जास्त आहे, कारण पर्वतरांगा भरपूर आहेत. मग तिथे काय केलं जातं, जिथेही जंगल आहे असं फ्लॅटलँडवर, त्याला कट केलं जातं, आणि तिथे मग जे फ्लॅटलँडवर कुठलं ना कुठलं उत्पादन घेतलं जातं शेतीचं, आणि जशी त्या शेतीची कस कमी झाली, मग दुसरा भाग जो आहे जंगलाचा तो कट केला जातो. म्हणून त्याला स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर म्हटलं जातं. स्लॅश अँड बर्न म्हणजे स्लॅश करणे, जाळणे, आणि त्यानंतर तिथे शेती करणे. तर याला झूम ऍग्रिकल्चर म्हटलं जातं. म्हणजेच बी ला 3 हे योग्य उत्तर जुळत आहे. आता बी ला 3 कुठे जुळत आहे लक्षात घ्या, बी ला 3 तर फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये बी ला 3 जुळत आहे, बाकीमध्ये बी ला 3 लागत नाही. जर समजा जर तुम्ही इतकं इलिमिनेट केलं असतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं असतं, ते आहे पर्याय क्रमांक 2. बाकी बघून घेऊया. ए ला 2 मॅच होत आहे, म्हणजे कांगो आणि मध्य आफ्रिकामध्ये अशाच पद्धतीची शेतजमिनीला म्हटलं जातं मासोले. त्यानंतर व्हिएतनाममध्ये सी ला 4 रे म्हटलं जातं, आणि ब्राझीलमध्ये अशाच पद्धतीच्या शेती पद्धतीला रोका असं म्हटलं जातं. तर 29 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. आता इथे दिलेला आहे हिमालयाचे प्रादेशिक विभाग यादी 1 आणि पश्चिम पूर्व विस्तार यादी 2 यांच्या जोड्या लावा. आता बेसिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, त्यानंतर आपण बघूया की एक्झॅक्टली या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं असणार आहे. तर आपण पहिले भारताचा मॅप बघू आणि त्यानंतर हिमालयाचं पोझिशनिंग बघू कसं आहे. ठीक आहे, आता बघा हिमालय पर्वत कुठे आहे एक वेळा लक्षात घ्या. हिमालय पर्वत आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसतोय. क्लिअर? हा हिमालय पर्वताच्या रांगा आहेत. आता या हिमालय पर्वताच्या रांगाही आहेत ना, याचही विभागणी करण्यात आलेली आहे. कशी विभागणी आहेत बघा, तर इथे आपल्याला काश्मीरमध्ये जवळपास काश्मीरमध्ये एक विभाग दिसतो पूर्व ते पश्चिम, पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व असं त्याचं अलाइनमेंट आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला भाग दिसतोय, त्यानंतर इथे नेपाळ आहे मध्ये, तर नेपाळ, त्यानंतर इथनं मग सिक्कीम पुढं एक भाग दिसतोय. करेक्ट? हा पूर्व पश्चिम जो विस्तार आहे जवळपास याची विभागणी केलेली आहे. हा जो पहिला भाग आहे ना, म्हणजे इथनं ते इथपर्यंत, याला काश्मीर हिमालय किंवा यालाच पंजाब हिमालय असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या, काश्मीर किंवा पंजाब हिमालयही म्हटलं जातं. दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं कुमाऊ हिमालय, जो उत्तराखंडचा भाग आहे ना, याला कुमाऊ हिमालय म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा इथे नेपाळ येतो, तर नेपाळ हिमालय म्हटलं जातं. त्यानंतर चौथा जो आहे, मग त्यानंतर म्हणजे चौथा म्हणजे त्यानंतरचा जो सगळा आहे त्याला आसाम हिमालयही म्हटला जातो. अशा पद्धतीने या हिमालयाचे 4 विभाग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात आता जर बघितलं तर जे कसे विभाग झालेले आहेत, याची विभागणी झालेली आहे जवळपास नद्यांच्याद्वारे. नदी म्हणजे कशा बघा, तर इथनं बघा एक नदी उगम पावतं आणि ती अशी एंटर करतं पाकिस्तानमध्ये. यालाच आपण काय म्हणतो, सिंधू नदी म्हणतो. बरोबर आहे, जर तुम्हाला माहिती असेल ही सिंधू नदी आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक नदी दिसत आहे, त्या नदीला सतलज नदी असं म्हटलं आता. ठीक आहे, सतलज नदी आहे. त्यानंतर एक नदी आहे जी भारत आणि नेपाळ यांच्या बॉर्डरवरून वाहते, तिला काली नदी म्हटलं जातं. करेक्ट? त्यानंतर इथे सिक्कीम मध्ये एक नदी उगम पावते, त्याला आपण तिस्ता नदी म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी अशी एक नदी येतं भारतामध्ये येतं, त्यालाच आपण ब्रह्मपुत्रा म्हणतो. करेक्ट? तर जर तुम्ही जर बघितलं कुठला विभाग म्हणजे हिमालयाचा कुठला विभाग कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये आहे, तर आपल्याला काय दिसतं की सिंधू आणि सतलज याच्यामध्ये पंजाब हिमालय आहे.
त्यानंतर सतलज आणि काली याच्यामध्ये कुमाऊ हिमालय आहे. काली आणि तिस्ता यामध्ये नेपाळ हिमालय आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा या नदीच्या मध्ये आसाम हिमालय आहे. जर आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे तर इथे बघा की पंजाब हिमालय, बघा पंजाब हिमालय कशाच्या मध्ये आता सांगितलं मी तुम्हाला की सिंधू नदी आणि सतलज नदी. सिंधू आणि सतलज म्हणजे 4 इथं जुळतो आहे. आता 1 ला 4 कुठे जुळत आहे? 1 ला 4 पर्याय क्रमांक 1 मध्ये जुळत आहे. बाकी ऑप्शन वेगवेगळे आहेत. मग आता बी ला 1 जुळतोय का? म्हणजे कुमाऊ हिमालय, सतलज आणि काली. बघा सतलज आणि काली आता सांगितलं मी तुम्हाला, हा जुळतोय. नेपाळ हिमालय कुठे आहे? सी ला 2 जुळत आहे. म्हणजेच काय, काली आणि तिस्ता. नेपाळ हिमालय हा काली आणि तिस्ताच्या मध्ये आहे. आसाम हिमालयाला काय जुळत आहे? तर मग तिस्ता आणि ब्रह्मपुत्र. त्या कारणाने आता आपल्याला दिसत आहे की जो शेवटचा प्रश्न आहे आपल्या स्टेट डी मध्ये भूगोलाचा, त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आय होप की तुम्हाला या भूगोलांच्या प्रश्नांची उत्तरं कळालेली असतील काय आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पर्यावरणाचे प्रश्न बघणार आहोत. 5 महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि विद्यार्थ्यांना थोडे कठीण गेले कारण त्यांच्याबद्दल त्यांचं रीडिंग कदाचित नव्हतं. थोडे प्रश्नही वेगळ्या पद्धतीचे होते. बघूया काय प्रश्न आहेत. म्हणजे जुन्या पद्धतीने पहिले खूप असे फॅक्च्युअल प्रश्न विचारले जायचे, एकदम इन्फॉर्मेशनचे बेसिक प्रश्न असायचे, पण आता थोडे फॅक्च्युअल प्रश्न विचारले चाललेले आहेत. काय आहेत बघा. पहिला जो प्रश्न होता पर्यावरणाचा, जो सेट डी मध्ये होता, तो होता प्रश्न क्रमांक 31. काय आहे? खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत विचारलेलं आहे. नाहीत तर बघा, पहिलं विधान आहे 1982 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती. 1992 मध्ये तर झाली होती, पण मॉन्ट्रियल इथे नव्हती झाली. लक्षात घ्या, ती कुठे झालेली होती? ते रिओ डी जानेरिओ. ठीक आहे, लक्षात घ्या. रिओ डी जानेरिओ हे जानेरो किंवा जानेरिओ तुम्ही जसं प्रोनाऊन्स कराल, तर रिओ डी जानेरिओ ही ब्राझील मधलं सर्वात मोठं शहर आहे, तिथे झालेली होती. त्या कारणाने आपल्याला ए स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर 1987चा ब्रेटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे, हे चुकीचं आहे. हा जो काही अहवाल आहे 1987चा ब्रेटलँड अहवाल, हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासासंबंधित आहे. तो संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित नाही. म्हणजे ए आणि बी दोन्ही चुकलेलं आहे. तिसरं काय की मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हे क्वेटो प्रोटोकॉलचा उद्देश आहे. क्वेटो प्रोटोकॉल आला कशासाठी होता? जे मानवाने एक प्रदूषण केलं, त्या कारणाने जे तापमान वाढ झाली, तर त्याच्या संबंधितच काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, त्या संबंधित हा क्वेटो प्रोटोकॉल होता. आणि मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हा त्याचा उद्देश होता. म्हणजे सी हे बरोबर आहे. पण आपल्याला विचारलेलं आहे की कोणते विधाने बरोबर नाहीत, तर यामध्ये ए आणि बी हे बरोबर नाहीत. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे की कोणते विधाने बरोबर नाहीत. क्लिअर? त्यानंतर पुढील पर्यावरणाचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 32. खालील प्रमुख हरितगृह वायू त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे, त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा. उतरता क्रम म्हणजे सर्वात जास्त कुणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तापमान वाढीमध्ये, मग त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा कमी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त प्रदूषण करून सर्वात जास्त तो तापमान वाढीस मदत करतो. म्हणजे याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. जवळपास 66% हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर मिथेनचं 16% आहे दुसऱ्या नंबरला. त्यानंतर नायट्रस ऑक्साईडचं 6% आहे आणि फ्लोरिनेटेड वायूचं 2% आहे. म्हणून योग्य उत्तर जे असणार आहे या प्रश्नाचं ते आहे पर्याय क्रमांक 1. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड वायू हा उतरता क्रम आहे. क्लिअर? पुढील जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 33. याच्यामध्ये कदाचित विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन राहू शकतं आणि बघूया उत्तर काय येणार. पण मी माझ्या साईडनी जे काही उत्तर सांगेल माझ्या इंटरप्रिटेशननुसार ते काय सांगतोय बघा. इथे आपल्याला 2 विधान दिले आहेत. एक त्याला प्रतिपादन ए आणि कारण आर असं म्हटलेलं आहे. परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. परिसंस्था म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम काय असतं लक्षात घ्या. इकोसिस्टीम म्हणजे काय? इंटरॅक्शन ऑफ बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक. यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होते आणि त्यानुसार एक जे सिस्टीम बनते त्यालाच आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम म्हणतो, परिसंस्था असं म्हणतो. मग आता परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. यस, नैसर्गिक संसाधन प्रणाली का? कारण हे बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही घटक काय? दोन्ही घटक ऍक्च्युअली आपल्या नैसर्गिकच आहेत. म्हणजे स्टेटमेंट ए जे आहे, ज्याला प्रतिपादन ए म्हणतो आपण, ते बरोबर आहे. कारण काय आहे? तर परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण, भौतिक म्हणजे काय? फिजिकल, जसं की भौतिक आणि अजैविक घटक आणि जैविक घटक जसं की मानव, प्राणी, सूक्ष्मजीव आणि वनस्पती एका चौकटीत एकत्र राहतात असं ते म्हणतात. आता जर बघितलं तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. जसं मी आता एक्सप्लेन केलं आपण तुम्हाला की इकोसिस्टीम म्हणजे काय.
आता इथे विचारलेलं आहे की बाबा मग दोन्ही तर स्टेटमेंट बरोबर आहे, पण दुसरं हे स्टेटमेंट म्हणजे आर हे एचं कारण आहे का? तर यस, परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली तर आहेच, आणि त्याला नैसर्गिक संसाधन प्रणालीमध्ये आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं बायोटिक अबायोटिक म्हणजे जैविक अजैविक घटक येतात. इथे त्याला भौतिक पर्यावरण म्हटलेलं आहे आणि मग जैविक घटक म्हटलेला आहे. करेक्ट. तर हेही योग्य आहे. म्हणजेच काय, दोन्ही ए आणि आर अचूक असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. हे उत्तर माझ्या साईडनी बरोबर आहे. पण काही काही सोर्सेसनुसार आपल्याला असंही पाहायला मिळेल की ए आणि आर हे दोन्ही स्टेटमेंट अचूक आहे, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही असं दिलेलं आहे. पण माझ्यानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. जीवसंहिती, त्यालाच आपण म्हणतो बायोम, ही संकल्पना कोणी मांडली असा प्रश्न आहे. फॅक्च्युअल प्रश्न पुन्हा एकदा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एफ क्लेमेंट्स. 1916 मध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली होती बायोम. बायोस्फिअर तुम्ही ऐकलं असेल, जीवावरण. जीवावरण म्हणजे काय, पृथ्वीवरचा सगळं काही जैविक भाग आहे त्याला जीवावरण म्हणतो. पण या जीवावरणामध्येही काही वेगवेगळे भाग आहेत. जसं की आपण म्हणतो की ध्रुवीय भाग, तिथे एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याला जीवसृष्टी पाहायला मिळते. आपण जर म्हटलं की मान्सून प्रदेश आहे आपल्या भारतामध्ये, ते भारताच्या सभोवतालचा, करेक्ट, तर याला आपण वेगळा एक जीवसृष्टीचा प्रदेश म्हणतो. सवाना तुम्ही ऐकलेला असेल आफ्रिकामध्ये, तो एक वेगळा आहे. म्हणजे तिथे प्राणी बघा किंवा वृक्ष वनस्पती बघा, सगळे वेगवेगळे आहे. म्हणजे या पूर्ण जीवावरणाचा एक ठळक जे काही वर्गीकरण आहे, मोठं वर्गीकरण, जे क्लायमेट म्हणजे हवामानाने डिसाईड झालेलं आहे किंवा तिथले जे काही भौगोलिक परिस्थिती आहे त्यांनी डिसाईड झालेलं आहे, तर हे आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळते. पोलर रिजन जे आहे, ध्रुवीय रिजन, तसं आपल्या भारतामध्ये मान्सून जो काही भाग आहे तिथे पाहायला मिळत नाही. आणि याच युनिटलाच काय म्हटलं आता, बायोम जीवसंहिती म्हटलं आता. आणि ही संकल्पना एफ क्लेमेंट यांनी 1916 मध्ये मांडलेली आहे. म्हणजे 34 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील आहे, खालीलपैकी कोणती विधाने मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे. सगळ्यात पहिले तर मॉन्ट्रियल करार हा ओझोन लेअर डिप्लिशन, ठीक आहे, ओझोन लेअर डिप्लिशन किंवा ओझोन होल या संबंधित होता. म्हणजे ओझोन जे लेअर आहे ती कमी होत चाललेली आहे, त्या संबंधित मॉन्ट्रियल करार होता. 1987 मध्ये आला आणि मला वाटतं 1989 मध्ये तो लागू झालेला आहे. करेक्ट. तर यामध्ये काय दिलेलं आहे की ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे. यस, की ओझोन लेअर डिप्लिशन जे होतं, ती जो ओझोन होल वाढत चाललेला होता त्याला आपल्याला कमी करायचं होतं. म्हणजे की ओझोन होल जो वाढला त्यालाही कमी करायचं होतं, आणि ओझोन होल जो डिप्लीट होता कमी होत होता, त्याचा लेअर तेही कमी करायचं होतं. आणि त्यासाठी कारणीभूत असलेला क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती आणि वापर कमी करणे हा त्याचा उद्देश होता. दुसरं काय दिलेला आहे स्टेटमेंट, पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, परिस्थितिकी संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे हा त्याचा उद्देश नव्हता. हा उद्देश तर 1992 ची जे वसुंधरा परिषद होती, वसुंधरा परिषद, त्यामध्ये दिला गेलेला आहे. ठीक आहे, 1992 ची रिओ डी जानेरो इथे झालेली. आता याच्यापूर्वी सांगितलं मी तुम्हाला, त्याला अर्थ समिटी म्हटलं जातं. त्यामध्ये हे उद्देश दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास, तर हेही बिलकुल नव्हतं. म्हणजेच यामध्ये फक्त विधान ए हे बरोबर आहे आणि बाकी चुकीचे आहे. म्हणजे यस, फक्त ए हे योग्य विधान आहे आणि बाकी सगळे चुकीचे आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधनं मी तुम्हाला काय संभाव्य उत्तर असणार आहे भूगोल आणि पर्यावरणाचे हे समजून सांगितलेलं आहे. आय होप की तुम्ही यानुसार आपली की चेक करणार आणि कुठली उत्तर बरोबर आली आणि चूक आली यासंबंधी तुम्हाला थोडी आयडिया आलेली असेल. तसंच एक प्रश्न मी तुम्हाला जो सांगितला, जो 1962 मध्ये वर्धा जिल्ह्याची निर्मिती झाली आणि जालनामध्ये ते मराठी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये त्यांनी घोळ घातलेला होता, ते जर सोडलं तर बाकी सगळे प्रश्न क्लीन होते. इझिली तुम्हाला याच्या प्रश्नांची उत्तरं, काही प्रश्नांची उत्तरं जे इलिमिनेशनने तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. काही प्रश्न असे होते जे थोडे डिफिकल्ट लेवलला होते, त्याचा फॅक्च्युअल डेटा जर तुम्हाला माहित असेलच तरच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकलेले असते. तर हे होती या प्रश्नांची उत्तरे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला, जसं मी तुम्हाला म्हटलं की काही GR आहेत, काही असे PDFs आहेत, ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील ऍज अ प्रूफ म्हणून, तर मी तुम्हाला ते अवेलेबल करून देतो टेलिग्राम ग्रुपवर. तुम्हाला जर ऑब्जेक्शन रेज करायचे असेल तर कदाचित तुम्ही त्या PDFचा वापर करू शकता. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप आहे. हा व्हिडिओ पॉज करा, याला स्कॅन करा आणि हा ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून त्या PDF मिळवू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांचं चांगला स्कोर येतो आहे बघा, कट ऑफ हा भरपूर कमी जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 90 प्लस असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करा. ठीक आहे, कट ऑफ विषयीचा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ विषयीचा व्हिडिओ आहे तो लवकरच आपला येतो आहे. पण तरी मी असं म्हणतोय की ज्या विद्यार्थ्याचा 90 प्लस स्कोर आहे, 90-95च्या वर ज्यांचा स्कोर आहे, त्यांनी अभ्यास करायला काही हरकत नाही. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा 2026-27 मेन साठी मेंटरशिप प्रोग्राम घेऊन आलेलो आहे.
ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे जे विद्यार्थी नागपूरला असणार आहे ते ऑफलाईन मध्ये आमचा हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकतात. मग त्यामध्ये आन्सर रायटिंग चेकिंग काय असणार आहे, त्यानंतर नवीन जे विषय आहेत आपल्याला मेन्सच्या लेवलला त्या सर्व विषयाची जे काही संबंधित जे नॉलेज आहे तुम्हाला या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये देणार आहे. आणि हा मेंटरशिप प्रोग्राम कोण रन करतात, अभिलाष सर, ज्यांना युपीएससी 3 मेन्सचा अनुभव आहे, त्याच पद्धतीचा युपीएससी इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. तर हे तुम्हाला गाईड करतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा जॉईन करायचा असेल तुम्ही या नंबरवर कॉल करा. ठीक आहे, 8806242059 यावर कॉल करून तुम्ही तो हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी इथिक्सची बॅच घेऊन आलेलो आहे. करेक्ट, इथिक्सची बॅच, त्यामध्ये मी तुम्हाला इथिक्सचं A to Z सर्व नॉलेज देईल जे आपल्याला मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आवश्यक आहे. नॉलेज तर देणार, त्याही पलीकडे त्याची आन्सर रायटिंग कशी केली गेली पाहिजे, म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी म्हणजे केस स्टडीचा, त्या संबंधित डिटेल मी तुम्हाला तुमचा विषय हा 1 ते 1.5 महिन्यात बनवून देणार. त्यानंतर रिव्हिजन लेक्चर वगैरे आपले चालतील. पण सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला की इथिक्सची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल ऑनलाईन तसेच ऑफलाईन, पुन्हा एकदा ऑफलाईन नागपूर सेंटरला, ऑनलाईन तर तुम्ही कुठेही जॉईन करू शकता. तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता 9403692940 आणि मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे. तुम्ही ती जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आम्ही 2027 कदाचित या अटेम्प्ट मध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर खूप कमी आलेला असणार आहे. पुढल्या वर्षासाठी म्हणजे 2027 ला टार्गेट करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही समर्पण बॅच घेऊन आलेलो आहे. ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी असणार आहे. तसंच मेंटरशिप त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. आणि ही बॅच फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी 29,999 मध्ये अवेलेबल आहे एओनएस अकॅडमीच्या ऍपमध्ये. त्यामध्ये आणखी तुम्हाला डिस्काउंट 10% एक्स्ट्रा मिळतील. त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करा. कॉल करण्यासाठीचा जो नंबर आहे हे 2 नंबर इथे दिलेले आहेत. तसंच या बॅच मध्ये काय काय फीचर्स आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर यामध्ये बघा, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू अशी पूर्ण होलिस्टिक तयारी आम्ही करून घेऊ. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग, महत्वाचं, तुमचे क्लासेस रेकॉर्डेड नसणार, ते लाईव्ह असणार, पण रेकॉर्डिंग तुम्हाला डे टू डे बेसिसवर अवेलेबल असणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती रेकॉर्डिंग तुम्हाला अनलिमिटेड टाइम बघता येणार आहे. अनलिमिटेड टाइम म्हणजे तुम्हाला त्यामध्ये बघण्याचा कुठलीही लिमिट नाही. 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, 1000 वेळा बघा, काही फरक पडणार नाही. त्याही पलीकडे लाईफ टाइम व्हॅलिडिटी, म्हणजेच काय की तुमची बॅच जरी संपली तर तुम्हाला ते लाईफ टाइम साठी जोपर्यंत सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत त्याची लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स अंडरस्टँडिंग, एनसीईआरटी कव्हरेज, स्टेट बोर्ड कव्हरेज, सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातील. जो नौका पोरगा असेल त्यालाही ही बॅच जॉईन करून चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. त्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, जे मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. पीवायक्यू अनालिसिस, त्याच्या कारणाने तुमचा इफेक्टिव्ह अभ्यास होईल. स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीची टेस्ट सिरीज आम्ही देतो आहे. क्लिअर. आणि मेंटरशिप, 1 to 1 मेंटरशिप तुमच्यासाठी असणार आहे. एक मेंटर तुमच्यासाठी अलॉट केला जाणार आणि तो मेंटर तुमच्यासोबत थ्रू आउट बॅच असेल. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम, तुमचा जो काही प्रोग्रेस आहे तो मेंटर ट्रॅक करणार. तुम्हाला जिथे अडचणी येत असणार आहेत तो मेंटर तुमचे ते सॉल्व्ह करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही या 2 नंबरवर कॉल करू शकता. या 2 नंबरवर कॉल करून या बॅच विषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भूगोल आणि पर्यावरण या विषयाच्या संभाव्य प्रश्नांची संभाव्य उत्तरे कळालेली असेल. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला देतोय 9403692940. यावर कॉल करूनही तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.